राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथे भावेश वजन काट्याचा शुभारंभ मंगळवार 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तारकेश्वर गडाचे मठाधिपती शांतीब्रह्म गुरुवर्य हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते होत आहे। तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन बाणेश्वर कदम पाटील यांनी केलंय। परिसरातील शेतकऱ्यांच्या मालकीचं शेतमालाचं वजन जागेवर व्हावं यासाठी भावेश वजन काटा काम करणार आहे। ऊस, कांदा, कापूस, सोयाबीन, मका, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, तूर, टरबूज, खरबूज, डाळिंब आदींसह विविध पिके, फळे, भाजीपाला आदींचे वजन शेतकऱ्यांना आता मार्केटपूर्वी गावातच करणार आहे। मोकळ ओहळ परिसर मोठा आहे। वजन काट्याची गरज ओळखून कदम परिवारानं नवीन पाऊल टाकल्यानं परिसरातील शेतकरी पशुपालकांकडून कौतुक होत आहे। भावेश वजन काट्यावर जनावरांच्या चाऱ्यासाठी होलसेल दरात ऊस विक्री केली जाणार आहे। पशुपालकांचं हित लक्षात घेऊन जवळच चारा उपलब्ध व्हावा यासाठी ऊस, मका आदी चारा एकाच जागी आता मिळणार आहे। बाणेश्वर कदम हे स्वतः दूध संकलन केंद्र चालवित असल्यानं त्यांना पशुपालक शेतकऱ्यांच्या दररोजच्या अडचणी माहिती आहे। त्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांच्या हक्काचा वजन काटा त्यांनी सुरू केलाय। नवीन उद्योग व्यवसायासाठी आपले आशीर्वाद, शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण आहेत। तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन अंबादास कुंडलिक कदम, काशीनाथ कुंडलिक कदम, भाऊसाहेब अंबादास कदम, दत्तात्रय काशीनाथ कदम, संजय अंबादास कदम, सुनील काशीनाथ कदम, रावसाहेब अंबादास कदम, शहाराम काशीनाथ कदम, बाणेश्वर कदम व कदम परिवाराकडून करण्यात येत आहे।